जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी 23 जूनला दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे पत्रकार परिषद घेत गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदूळ साठवणूक, गुणवत्ता तपासणी, गोदाम मंजुरी, वाहतूक व हमाली प्रक्रियेतील कथित कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनतेच्या हक्कासाठी व्यापक लोक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे। आज आपण गोंदियाला पत्रकार परिषद घेतली आहे, काय नेमके मुद्दे आहे? गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओळख आहे। याच्यात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे धान खरेदी केला जातो आणि तो सीएमआर मिलिंग मार्फत इथल्या गरजवंत, गरीब आणि गरजू लोकांना राशनच्या मार्फत वाटप केला जातो। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून येत आहे। वारंवार डीएसओ, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करून सुद्धा कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही। याच्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रक हे राईस मिलचा जो सीएमआर तांदूळ होतो आणि जो गोडामध्ये साठवणुकीकरिता जातो त्याची गुणवत्ता चेक करत नाही आणि ऑफिस कार्यालयीन कामाकाजातूनच ते फोनद्वारे ते तांदूळ पास करतात आणि त्यामुळे निकृष्ट दर्जाचा हा तांदूळ गरजवंत आणि गोरगरीब लोकांना या ठिकाणी दिला जातो। गुणवत्ता नियंत्रक ही अतिसंवेदनशील पद असताना सुद्धा त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये स्पष्ट नमूद आहे की गुणवत्ता नियंत्रक हा पद पुरवठा निरीक्षकपेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीला देऊ नये, तरी गोंदियामध्ये त्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये अनियमितता आढळून येत आहे आणि याच्यामुळे जो गरजवंत आहे यांना त्याचा लाभ मिळत नाही आहे। करिता आम्ही वारंवार तक्रार केले असतात डीएसओ याकडे कुठलाच दुर्लभ होत, कारण याचा मुख्य सूत्र हा जिल्हा पुरवठा अधिकारी आहे। त्याच्याच मार्गदर्शनामध्ये हे सगळ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला हा नक्कीच खूप गंभीर आहे, पण याची तक्रार आपण आपल्या पार्टीच्या वरिष्ठांकडे केली आहे का? आता सगळे माहिती आपण या ठिकाणी मागवत आहोत। सगळे कसं आहे, कुठली गोष्ट हवेत बोलून चालणार नाही, त्याचे पुरावे पाहिजे आहेत। आता आम्ही पुरावे गोळा करणे सुरू आहे। मी प्रत्यक्ष काही गोडांमध्ये गेला असता त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले नाही आहेत। काही गोडांमध्ये आधीचाच माल भरून साठवणूक करून ठेवण्यात आलेला होता आणि आता मी तक्रार केलेल्या गोडांना क्षमता कॅपॅसिटी वाढवून देण्याचे काम ते पुरवठा अधिकारी कारण की त्यांच्या गुन्हा लपवण्याचं काम करून पुरावे नष्ट करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे। मी मागील 1 महिन्यापासून त्यांना सर्व गोडांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मागितले आहेत, पण ते देण्यात टाळाटाळ करत आहेत, कारण की सीसीटीव्ही फुटेजमध्येच सगळे पारदर्शकता हे प्रमाणित होणार आहे आणि त्यांच्याकडे ते आहेत नाही, म्हणून ते देण्यास टाळाटाळ करत आहेत। कारण की मी स्वतः जाऊन आलेलो त्या गोडामध्ये सीसीटीव्हीच लावलेले नव्हते। आपण जर या प्रश्नाकडे बरेच दिवसापासून लक्ष घालत आहात तर नक्की आपल्या जो काही पुरावे आहेत का? हो, माझ्याकडे मी माहितीच्या अधिकारात मागितले त्याचे काही पुरावे। जर एक गोडाम आहे त्याची कॅपॅसिटी 1000 मेट्रिक टनची आहे, तर त्या ठिकाणी 10,000 क्विंटल तांदूळ साठा उपलब्ध व्हायला पाहिजे, परंतु 15,000 क्विंटल साठा उपलब्ध करून 5,000 क्विंटलचा अतिरिक्त माल कसा जमा केला जातो? शासकीय गोडामांमध्ये 500 मेट्रिक टनची कॅपॅसिटी आहे। जेव्हा प्रायव्हेट गोडाम मंजूर होण्यास होते तेव्हा ते 1,000 टनपर्यंत खरेदी केला। ते खरेदी केलेले तांदूळ फक्त कागदोपत्री होते, दुसरा प्रत्यक्ष नव्हते। आपण लावलेले आरोप हे आपल्या वरिष्ठांना सांगणार आहात, याच्यावरही जर कोणती कारवाई झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय राहील? याच्यावर एसआयटी मार्फत चौकशी झाली नाही तर कोमारा रायपूर नागपूर हायवे जो नॅशनल हायवे आहे तो आम्ही थांबवून त्या ठिकाणी मोठा चक्काजाम आंदोलन करणार आहोत।